नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. जालना जिल्ह्यामधल्या मंठा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नदी नाल्यांना पूर. शहरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये पुरातून वाट काढताना आजोबा वाहून गेले. गावकऱ्यांनी तत्काळ पुरात उतरून आजोबांना बाहेर काढलं. लातूरच्या जळकोट तालुक्यामधल्या ढोर सांगवीमधील ओढ्याला पूर. पाण्यामध्ये बैल धुण्यासाठी उतरलेला युवक वाहून गेला. नांदेड जिल्ह्यामध्ये 26 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरीसह इतर छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर. मूग, सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं सकल भागातील नागरी वस्तीमध्ये पाणी. नागरिकांचे हाल. परिसरात पूर सदृश्य परिस्थिती. वाशिमच्या शेलू बाजार गावामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे कारंजा रोडवरील बँका आणि हॉटेलमध्ये पाणी. नागपूर शहरासह परिसरात पहाटे मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे काही भागात पाणी साचलं. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच. अनेक घरांची पडझड तर शेती पिकांचं अतोनात नुकसान. किनवट, हिमायतनगर तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाचा फटका. गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्याचा धान, पिकाला फटका. नांदेड शहरातील विठ्ठल कॉलनी, मेहबूब नगर, अमन कॉलनीमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पाटोदा गावामध्ये पाणी शिरलं. शेती पिकाचं मोठं नुकसान. अकोला शहरामधील पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणामध्ये सध्या 96.06% पाणीसाठा. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये नदीला पूर. परतापूर ते दहिफळ गावाचा संपर्क तुटला. पावसामुळे शेती पिकांना फटका. हिंगोलीमध्ये शेतात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या साह्यानं बाहेर काढण्यात आलं. तब्बल 6 तासानंतर नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या महातपुरी शिवारामधील पिंपळगड नाल्याला पूर. शेतामध्ये पाणी आल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अकोल्याच्या अकोट तालुक्यामधल्या अकोलखेड गावामध्ये नदीचं पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. नागरिकांचे हाल. यवतमाळच्या महागाव तालुक्यामधल्या धानोडाच्या पैनगंगा नदीला पूर. महागावसह पुसद तालुक्यामधल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळच्या पुसद तालुक्यामधल्या वासवी 2 नगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. वसाहतीमधील रस्त्याला नदीचं स्वरूप. मुसळधार पावसामुळे हिंगोलीच्या बांगर नगर परिसरामधील मॉलमध्ये पाणी शिरलं. पुराच्या पाण्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामधील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगळूरपीर तालुक्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस. शेतातील सखल भागामध्ये पाणी साचलं. लातूरमध्ये ग्रामीण भागामध्ये पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान. उदगीर, अहमदपूर, रेणापूरसह इतर तालुक्यातील पिकांना फटका. वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना मोठा पूर. मानोरा ते कारंजा रस्त्यावरील दापुरा गावाजवळ नाल्याला पूर आल्यानं वाहतूक बंद. परभणीच्या चिंतूरमधील हिवरखेड, इटोली परिसरात जोरदार पावसाची हजेरी. हिवरखेड, इटोलीमधील पुलावरून पाणी. बीडच्या परळीमध्ये पावसाची संततधार. नागापूर धरण ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेड जिल्ह्यामधील पैनगंगा नदीला मोठा पूर. किनवट तालुक्यामधल्या सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. पर्यटकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडमध्ये प्रशासनाकडून नद्यांची साफसफाई न झाल्यानं आता पूर स्थितीचा धोका. मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नद्यांना मोठा पूर. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना PR इव्हेंटमधून वेळ मिळाला असेल तर राज्याकडे लक्ष द्यावं. राजकारण नंतर करा, आधी शेतकऱ्यांना मदत करा. विजय वडेट्टीवारांचं ट्विट. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. हिंगोलीच्या कंदरेगाव नाका शिवारामध्ये दानवेंकडून पाहणी. बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जलपूजन. बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस. पुण्यामधल्या इंदापूरचा भादलवाडी तलाव 100% भरला. हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते जलपूजन करून तलावामध्ये मत्स्यबीज सोडण्यात आलं.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये दाखल होणार. सभेच्या ठिकाणाची पार्थ पवारांकडून पाहणी. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची गोळ्या झाडून हत्या. घरगुती वादातून गोळीबार झाल्याची माहिती. हल्लेखोरांचा शोध सुरू. मवियाच्या 8 जागांवर मी सभा घेतल्या, त्या 7 जागा निवडून आल्या. सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचं वक्तव्य. तर आपण सर्व मवियाच्या उमेदवारांना निवडून आणू, श्याम मानव यांचं वक्तव्य. देशात शिवद्रोही सरकार, त्याला गेट आउट ऑफ इंडिया म्हटलं पाहिजे. मोदींच्या डोळ्यामध्ये माफी मागताना ही मगरुरीच होती. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. शिवरायांच्या नावानं राजकारण नको. ठाकरेंनाच 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं. दंगली होण्यासाठी मवियाचा लोकसभेपूर्वीही प्रयत्न. येत्या काळामध्ये मवियाला जनता नक्की जोडी मारेल. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना. हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान. शरद पवारांचा हल्लाबोल. खोकेवाल्या सरकारकडून महाराजांचा अपमान. खोकेवाल्यांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवणार. नाना पटोलेंची टीका. मवियाच्या आंदोलनाला भाजपकडूनही आंदोलनानंच प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरसह दादर, नाशिक, नागपुरात भाजपचं आंदोलन. मविया आंदोलनाविरोधातील भाजपचं आंदोलन म्हणजे गजकर्ण. भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका. आम्ही जे धाडस केलं ते बोलून केलंय. 4-5 वेळा संधी दिली, लाईटली घेतलं, मग आम्ही टाईटली काम केलं. आम्ही संधी देतो, मग करेक्ट कार्यक्रम करतो. शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. शिवरायांचा पुतळा घाई गडबडीत बसवला, पुतळ्याची काळजी घेतली नाही. खासदार शाहू महाराजांचा आरोप. मवियाचं आंदोलन राजकीय. स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली, हे काँग्रेसनं शिकवलं. काँग्रेस याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल. फडणवीसांनी सुरत लुटीच्या मुद्द्यांसारखे फेक नरेटिव्ह समोर आणू नयेत. सध्या पुणे आणि महाराष्ट्र लुटून सुरतेला नेण्याचं काम सुरू आहे. इतिहासामध्ये जाण्यापेक्षा वर्तमानातली भूमिका मांडावी. फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचं उत्तर. वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू. मवियाच्या जोडेमारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची टीका. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज राजकोट किल्ल्यावर जाणार. शिवरायांच्या पुतळा पडलेल्या ठिकाणाची भास्कर जाधव पाहणी करणार. सर्व नेते शिवरायांच्या नावावर राजकारण करणार. कितीही राजकारण केलं तरी जनता बरोबर हिशोब करणार. जरांगेंचा सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा. शिवरायांच्या पुतळा पडल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी अद्याप माफी मागितली नाही. पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हावी. प्रकाश आंबेडकरांची मागणी. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार. खोत यांच्याकडून कष्टकरी आणि शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित. विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुराणींना 2022-23 महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटलांना महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार. गडचिरोलीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न. अंगणवाडी सेविकांना आवश्यक त्या सुविधा देऊ. मंत्री अदिती तटकरेंचं आश्वासन. दौंडच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. भाजप आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी. अजित पवारांचे निकटवर्तीय वीर धवल जगदाळे यांची मागणी. समरजित घाटगेंसह कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पवार गटात प्रवेश करणार. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या कागलमध्ये पक्षप्रवेश सोहळा. अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागणार? रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक विधान. लोकसभा निवडणुकीमध्ये नाथाभाऊंनी मला पाठिंबा देऊन माझ्यासाठी काम केलं. त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. मला हमखास विधानसभेची उमेदवारी मिळणार. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचा दावा. क्रॉस वोटिंगचा आरोप करत खोसकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी. दिलदार मुख्यमंत्री म्हणून तुमची ओळख. तुमच्याकडे दुसरं काही नाही, फक्त निधी मागतोय. निधीबाबत प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांसमोर मिश्किल वक्तव्य. नवी मुंबई पालिकेमध्ये 14 गावांच्या समावेशासंदर्भात अटी आणि शर्तींची अद्याप पूर्तता नाही, ती लवकर करावी. भाजप आमदार गणेश नाईकांची मागणी. निवडणुकीला जे होत नाही ते तुम्ही घडवलं. दुर्मिळ योग आहे. पुण्यामध्ये सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आल्यावर मुरलीधर मोहोळ यांची टिप्पणी. निलंगेकरांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही. त्यांनी आधी त्यांच्यासमोरील पक्षांतर्गत आव्हानं पेलावीत. संभाजी पाटील निलंगेकरांच्या आव्हानावर अमित देशमुखांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या युवासेना पुणे शहर विस्तारक प्रती.
अजिंक्य धात्रक यांची नियुक्ती, आदित्य ठाकरे यांच्याकडून अजिंक्य धात्रक यांच्यावर युवा सेनेमध्ये मोठी जबाबदारी. नवनीत राणांनी भाजपमध्ये यावं ही बावनकुळेंची इच्छा होती, रवी राणांचं वक्तव्य. तर नवनीत राणा महायुतीच्या खासदार होणारच आहेत, बावनकुळेंचा दावा. अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून दहीहंडी स्पर्धेचं आयोजन. दहीहंडीला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती. नवनीत राणांनी अभिनेता चंकी पांडे, तुषार कपूर सोबत ठेकाही धरला. मनोज जरांगे आज भीमाशंकरचं दर्शन घेणार. दर्शनानंतर पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा सजल्या. पूजेचं साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची दुकानांवर तुंबळ गर्दी. ठाण्यामधल्या दिवा शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. शिवसेना, दिवा शहर आणि धर्मवीर मित्रमंडळाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. भाईंदर पश्चिमेच्या धारावी देवी मंदिराचा जीर्णोद्धारासाठी 5,75,00,000 निधी मंजूर. आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नांना यश. मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न. मीरा भाईंदरमधील उत्तरमधील जंजिरे धारावी किल्ल्यावर उदयसिंह पेशवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचं आयोजन. विधानसभा निवडणूक लढवणारच, निवडणुकीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, अन्यथा जनतेच्या उद्रेकासोबत राहू. भाजप नेते तमनगौडा रवी पाटील यांचा इशारा. कांदिवली स्थानकावर रेल्वे यंत्रणेशी खेळतानाचा मुलांचा व्हिडिओ समोर. काही हानी झाल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव. अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, शेतकरी संकटात. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामधल्या त्रिशूल इथल्या नदीवर पूल उभारण्याची गावकऱ्यांची मागणी. नदीची पाण्याची पातळी वाढली तर गावकऱ्यांचा तुटतो संपर्क. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था. नेत्रंग शेवाळी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ. नंदुरबार जिल्ह्यामधल्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नसतील त्यांची मान्यता रद्द होणार. जिल्ह्यामधील 95% शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. तातडीनं सीसीटीव्ही लावण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना. धुळे शहरामधील देवपूर भागामध्ये 2 घरांमध्ये चोरी. हजारोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती. पोलिसांचा गस्त वाढवण्याची मागणी. धुळे न्यायालयाकडून 6 दरोडेखोरांना 10 वर्ष तर दोघांना 3 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा. सोनगीरमध्ये 2,92,00,000 टाकला होता दरोडा. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या नरडामध्ये मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न. परिसरातील 2,000 रुग्णांची घेतला शिबिराचा फायदा. मुंबईमध्ये बोरिवलीत शालेय विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून विनयभंग. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू. मुंबईतील लालबाग परिसरामध्ये बेस्ट बसची 4 ते 5 दुचाकी आणि 2 कारला धडक. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी. भंडारा जिल्ह्यामधल्या पवनी वनक्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या गुराख्याचा मृत्यू. सावरला शेत शिवारामधली घटना. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या भूगावात परप्रांतीयांकडून वॉचमनला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यात 3 श्वानांना काठीनं बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. भरतकुमार गांधी आणि हर्षद गांधी यांच्यावर गुन्हा. 28 ऑगस्ट रोजी 3 श्वानांना बेदम मारहाण केल्याची माहिती. डहाणूच्या रामशेतमध्ये आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न. रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय. सिल्वासामध्ये विद्यार्थिनीवर उपचार सुरू. नागपूर गुन्हे शाखेकडून 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. पोलिसांकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांना बेड्या. लातूर जिल्ह्यामधल्या 2142 मतदार केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. जिल्ह्यामधल्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये 20,16,990 मतदार. साताऱ्याच्या जिल्हा कारागृहामध्ये ध्वजदिनानिमित्त 26 ऑगस्टपासून आयोजित कारागृह सप्ताह संपन्न. कैद्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन. रत्नागिरीच्या खेडमध्ये जिल्हा बँक भरतीच्या ऑनलाईन पेपर दरम्यान गोंधळ. नेटवर्क नसल्यामुळे परीक्षार्थी आक्रमक. बुलडाण्याच्या नगर विकास विभागामध्ये संवर्ग अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. ठाकरे गटाचा आंदोलनाला पाठिंबा. नांदेड मनमाड एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत रद्द. रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक. बुलडाणा जिल्ह्यामधल्या मलकापूरमध्ये अवैध शस्त्र विक्रेत्यांवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला. घटनेमध्ये 1 पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी जखमी.
आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडामध्ये मुसळधार पाऊस, शहरातील अनेक भागामध्ये पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत. कोलकाता प्रकरणामधील आरोपी संजय रॉयला जेवणामध्ये हवं नूडल्स आणि अंडी, पोलिसांचा नकार. छत्तीसगडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव यांची कुटुंबासह विष प्राशन करून आत्महत्या. पंचराम यादव 2 बँकांकडून 40 लाखांचं कर्ज घेतलं असल्याची माहिती. भारतामध्ये गेल्या 123 वर्षांमध्ये ऑगस्टमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद. देशभरात सरासरी 24.29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. चीनला लागून असलेल्या सीमा भागात पायाभूत प्रकल्पांना भारताचं प्राधान्य. लेहसाठी 3ऱ्या मार्गाचं काम सुरू. केंद्र सरकारचा निर्णय.